नमस्कार माता भगिनींनो. तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. ज्या महिला अपात्र होत्या त्यांची योजना या ठिकाणी पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. तर याबाबत एक बातमी प्रसिद्ध झालेली आहे. बातमी कशा प्रकारची आहे आणि योजना कशा प्रकारे सुरू होणार आहे याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच मार्च आणि एप्रिल हप्त्याबाबतची पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जवळपास 54 लाख महिला या ठिकाणी अपात्र करण्यात आलेले आहे. म्हणजे 54 लाख महिलांची योजना या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे. अशातच एक बातमी आलेली आहे ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत. तर बघा ही बातमी काय आहे. तर लोकसत्तेची बातमी आहे ही. लाडकी बहीण योजना खुशखबर, अपात्र लाडक्या बहिणीचे 1500 रुपये पुन्हा सुरू होणार, शासनाकडून अपीलाची संधी. शासनाकडून तुम्हाला एक संधी दिल्या जाणार आहे, त्यासाठी तुम्हाला अपील वगैरे करावी लागेल. बघा ही बातमी संपूर्ण कशा प्रकारची आहे. ग्रामीण भागातील महिलांच्या घरगुती अर्थकारणावर या निर्णयाचा मोठा परिणाम होणार असून अन्यायकारकपणे वगळलेल्या महिलांसाठी पुन्हा अपील करण्याची संधी मिळण्याची शक्यता दर्शविली जात आहे. जळगाव. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पडताळणी प्रक्रिया तब्बल 54 लाख महिलांना अपात्र ठरविण्यात आल्याने राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. या निर्णयामुळे संबंधित महिलांना दरमहा मिळणारा 1500 रुपयाचा आर्थिक लाभ तत्काळ थांबणार असून लाखो कुटुंबाच्या मासिक अर्थकारणावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. सामाजिक आणि राजकीय पातळीवरही त्यांचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे दिसत आहे. तर पडताळणीनंतर लाभार्थीचा आकडा 2,43,00,000 आला. मात्र प्रत्यक्ष लाभ देण्यापूर्वी शासनाने ई-केवायसी व इतर निकषाच्या आधारे सखोल तपासणी सुरू केली. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांची संख्या फक्त 1,89,00,000 एवढी राहिली. तर दुसरीकडे शासनाचे म्हणणे आहे की लाडकी बहीण योजना पारदर्शक आणि पात्र लाभार्थ्यापर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी ही कार्यवाही आवश्यक होती. म्हणजे पडताळणी केलेली होती, जे काही खरोखर पात्र महिला आहे त्यांना ही योजनेचा लाभ मिळावा यासाठी संपूर्ण कार्यवाही करण्यात आली होती. दरम्यान अपात्र ठरलेल्या महिलांसाठी पुन्हा एकदा अपील करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत शासन स्तरावर हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. अनेक महिलांकडून चुकीची नोंद किंवा तांत्रिक त्रुटीमुळे अपात्र ठरविण्यात आल्याची तक्रारी येत असल्याने पुन्हा पडताळणीची गरज अधोरेखित होत आहे. अपील प्रक्रियेद्वारे संबंधित आवश्यक कागदपत्रे सादर करून आपली पात्रता सिद्ध करण्याची संधी दिली जाऊ शकते. की ज्या काही महिला अपात्र झालेल्या आहेत त्यांना या ठिकाणी आपल्या कागदपत्राच्या आधारावर अपील करून पुन्हा संधी दिल्या जाऊ शकते. पण महिलांनो, या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा जी-आर आलेला नाही. फक्त या ठिकाणी एवढंच म्हटलेलं आहे की अपील करण्याची संधी जी आहे हे तुमच्यासाठी उपलब्ध होऊ शकते. सध्या कुठल्याही प्रकारचा जी-आर आलेला नाही, कुठल्याही प्रकारची घोषणा झालेली नाही, पण अशा प्रकारची प्रक्रिया तुमच्यासाठी सुरू होऊ शकते. तर यामध्ये 54 लाख महिला या ठिकाणी अपात्र करण्यात आलेल्या आहे. तर यामध्ये बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्या पात्र असूनही अपात्र झालेल्या आहेत. तर अशा महिलांना या ठिकाणी आपली संधी दिल्या जाणार आहे पडताळणी पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या कागदपत्राच्या आधारावर तुम्ही पात्र आहे हे तुम्हाला सिद्ध करावे लागणार आहे. पण महिलांना या प्रक्रियेला काही कालावधी लागू शकतो. ही प्रक्रिया अजूनपर्यंत सुरू व्हायचे शासन या ठिकाणी विचार करत आहे. ते सुरू झाले की त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. आणि बऱ्याचशा महिला ज्या मार्च आणि एप्रिल हप्त्याची वाट पाहत आहे, कारण मार्चचा जो हप्ता आहे हा आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये यायला पाहिजे होता. याचा अर्थ असा की मार्च आणि एप्रिलचे जे हप्ते जे आहे हे दोन्ही तुमच्या खात्यामध्ये येण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. तर दोन्ही हप्ते तुम्हाला या ठिकाणी आता एकत्रित मिळू शकते. तर हप्ता केव्हा मिळणार आहे याबाबतचा जी-आर अजूनपर्यंत यायचा आहे. जी-आर हा जो आहे येणाऱ्या 10 तारखेपर्यंत येण्याची शक्यता आहे. याबाबत काही अपडेट आली की त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.